हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या रविवार 4 जानेवारीच्या एपिसोडमध्ये एक खूप जबरदस्त ट्विस्ट येणार आहे, ज्यामुळे ही मालिका पूर्णपणे बदलणार आहे. मग नेमकं असं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, आपण कालच्या शनिवारच्या एपिसोडमध्ये पाहिलं होतं की दुष्यंतने कृष्णाला एक जबरदस्त सरप्राईज दिलंय. नवीन वर्षाची 2026ची पार्टी त्याने कृष्णाला दिली. या पार्टीमध्ये कृष्णा ही चीफ गेस्ट होती. घरातील सगळे लोक होते आणि दुष्यंतचे पुण्यातील सगळे मित्र आणि मैत्रिणी सुद्धा आल्या होत्या. आणि तेथे दुष्यंतने कृष्णाला गुडघ्यावर बसून आपल्या मनातील सगळ्या भावना सांगितल्या. आपली संपूर्ण लव्ह स्टोरी सांगितली की कृष्णा, आपल्या दोघांची भेट ही भांडणातून झाली, पण हळूहळू त्याचं प्रेमात रूपांतर झालंय. लोकांचं लग्नाआधी प्रेम आणि मग लग्न होतं, पण आपलं लग्नानंतर प्रेम झालंय आणि आता मला माझं संपूर्ण आयुष्य तुझ्याबरोबर घालवायचं आहे. मी माझं भविष्यकाळ तुझ्याबरोबर पाहतोय, असं म्हणून दुष्यंतने कृष्णाकडे आयुष्यभराची साथ मागितली. कृष्णाने सुद्धा ही साथ दिली आणि या दोघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली. मग कृष्ण आणि दुष्यंतचा रोमॅन्टिक डान्स झाला. दोघे खूप आनंदात होते. नवीन वर्ष 2026मध्ये दोघांनी एकत्र पाऊल ठेवलं, परंतु कृष्ण आणि दुष्यंतचा हा आनंद घरातील काही लोकांना बघवला गेला नाही. आणि त्यात सगळ्यात मोठी व्हिलन होती बाळजाबाई, म्हणजे दुष्यंतची आई आणि कृष्णाची सासूबाई. बाळजाबाईला आधीपासूनच कृष्ण आवडत नाहीये. ही उकिरड्यावरची भिकारी कृष्णा माझी सून बनण्याच्या लायकीची नाहीये, म्हणून तिने कृष्णाला कायमच त्रास दिला. कृष्ण आणि दुष्यंत एकमेकांपासून वेगळे व्हावे म्हणून तिने अनेक कट कारस्थानं केली. आधी तर कृष्णाला बाळजाबाईचं सत्य माहीत नव्हतं. बाळजाबाई लपून छपून वार करायची. पण एक दिवस कृष्णाला बाळजाबाईचं सत्य समजलं की बाळजाबाई ही दिसते तशी नाहीये, एक नंबरची पाताळयंत्री बाई आहे आणि माझ्या विरुद्ध कट कारस्थानं करतीये. तेव्हा कृष्णाने बाळजाबाईला चांगलंच सुनावलं, परंतु बाळजाबाई काही सुधारण्यातली नाहीये. उलट कृष्णाला तिचं सत्य समजल्यानंतर ती उघडपणे बाहेर आली आणि कृष्णाला आणखीन त्रास देऊ लागली. पण आता कृष्णाने मनाशी ठाम ठरवलंय की आता ती सुद्धा बाळजाबाईला सोडणार नाहीये. आणि कृष्णाने बाळजाबाईला खुल्लम खुल्ला धमकी दिलंय की मी तुझं सत्य तुझ्या लेकाला सांगणारे, दुष्यंतला सांगणारे, मग तुझं काय होतं ते पहा. आणि ही धमकी ऐकून बाळजाबाईची चांगलीच हादरली आहे. कारण बाळजाबाईसाठी दुष्यंत तिच्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती आहे. आणि जर दुष्यंतला कळालं की बाळजाबाईचं खरं रूप काय आहे, ही बाई किती पाताळयंत्री आहे, तर दुष्यंत हा नक्कीच बाळजाबाईपासून दूर जाईल आणि बाळजाबाईला काहीच महत्त्व राहणार नाही, काहीच इज्जत राहणार नाही. आणि आजपर्यंत बाळजाबाईने हेच केलंय की ती खरी किती पाताळयंत्री आहे, किती वाईट बाई आहे, हे तिने दुष्यंतला कधीच कळू दिलं नाही. मी तर एकदम देवी आईसारखीच आहे. मी सगळ्यांचं भलं करते. मी माणूस नाही तर मी एखादं देवच आहे, असं तिचं वागणं बोलणं दुष्यंत समोर असतं. त्यामुळे दुष्यंतला ती खूप आवडते. दुष्यंतच्या मनात तिच्याबद्दल खूप जास्त प्रेम आणि आदर आहे. त्याचा आज कृष्णावर प्रेम जडलंय, विश्वास जडलाय. परंतु दुष्यंत हा बाळजाबाईला खूप मानतो आणि बाळजाबाईला सोडलं तर त्याचा कोणावरही विश्वास नव्हता. मन हाच विश्वास जर डळमळला तर बाळजाबाईला कुणीच विचारणार नाही. त्यामुळे बाळजाबाई चांगलीच घाबरली आहे आणि कृष्णाने दुष्यंतला आपलं सत्य सांगू नये यासाठी ती प्रयत्न करते. आणि आता तिने एक खूप घाणेरडा, खूप भयानक, खूप जबरदस्त असा प्लॅन बनवला आहे. मग नेमकं असं होणार तरी काय? तर फ्रेंड्स, सोमवारच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की सगळेजण हे पार्टी करत असतील, आनंदात असतील आणि त्याच वेळेस बाळजाबाईचा प्लॅन सुरू होईल. बाळजाबाईने आधीच कृष्णाला मारण्यासाठी, तिचा जीव घेण्यासाठी काही मारेकऱ्यांना, गुंडांना बोलवलेलं असेल. परंतु पार्टीमधून कृष्णाला उचलणं हे काही सोपं नाहीये. म्हणून ती एक प्लॅन बनवणार. पार्टी ही जवळपास संपत आलेली असेल तेव्हा ती कृष्णाला त्याच्या मित्रमैत्रिणींबरोबर बिझी करणार. त्याला सांगणार, अरे दुष्यंत, इतक्या दिवसांनी तुझे मित्र आणि मैत्रीण आलेत, गावाकडे पहिल्यांदाच आले, तू त्यांच्याकडे लक्ष ठेव. आणि ती दुष्यंतला त्यांच्याबरोबर बिझी करणार. तर ती कृष्णाला म्हणेल की घरात एवढे पाहुणे आले आहेत, तू घरची सून आहे, त्यांची काळजी घेणं
ही तुझी जबाबदारी आहे आणि ती कृष्ण आणि दुष्यंतला एकमेकांशी बोलू देणार नाही, त्यांना एकमेकांच्या नजरेपासून दूर करेल. आणि याच संधीचा फायदा घेऊन बाळजाबाईने जे मारेकरी बोलवलेले असतील ते मारेकरी हे कृष्णाला घरातून उचलून नेतील. सगळ्यात आधी तर ते कृष्णाला बेशुद्ध करतील, मग तिचं तोंड बांधतील, हातपाय बांधतील आणि तिला घराबाहेर घेऊन जातील. तसं तर रांगणे पाटील हे गावातील सगळ्यात मोठी प्रस्थ आहे, परंतु त्यांच्या घराबाहेर कोणतीही सिक्युरिटी नाहीये, साधा एक वॉचमॅन सुद्धा नाहीये. आपण अनेकदा हे पाहिलंय, जेव्हा पूजा त्यांच्या घरात घुसली होती किंवा कृष्णा घरात घुसली होती, एक तेवढे माधव काका सोडले तर त्यांच्या घरात दुसरा कोणी नौकर सुद्धा नाहीये. एकुलते एक माधव काका आहेत आणि सिक्युरिटी वॉचमॅन नावाची गोष्ट तर नाहीच नाहीये. त्यामुळे हे मारेकरी सहजासहजी कृष्णाला पकडून घेऊन जातील. कृष्णा बेशुद्ध असेल, त्यामुळे तिला कोणता प्रतिकार सुद्धा करणार नाही. तर इकडे दुष्यंत हा आपल्या मित्रांबरोबर बिझी असणार. तर आढळराव कृष्णाला म्हणाले होते, बाळजाबाईला म्हणाले होते की तू कृष्णाविरुद्ध कोणताही प्लॅन करू नको, तुझ्या चांगलं टील. कारण मी माझ्या माणसांना घराबाहेर पेरून ठेवलंय, माझ्या विश्वासातली माणसं. परंतु ही माणसं वेळेवर कोठे गायब झाली कोणास ठाऊ, किंवा बाळजाबाईच्या मारेकऱ्यांनी या माणसांना सुद्धा बेशुद्ध केलं असेल. त्यामुळे ऐनवेळी ते कृष्णाची मदत नाही करू शकले आणि हे मारेकरी कृष्णाला घरापासून दूर एका माळरानावर घेऊन जातील. आणि त्यानंतर कृष्णाचं काय झालं हे कोणालाच कळू नये, कृष्णाचा जीव दुष्यंतला किंवा गावातील कोणालाही वाचवता येऊ नये, यासाठी बाळजाबाईने त्यांना खूप खतरनाक, खूप जबरदस्त प्लॅन सांगितला असेल. आणि या प्लॅननुसार कृष्णा तर बेशुद्ध झाली आहे आणि कृष्णा बेशुद्ध असतानाच तिला जिवंत पुरायचं, तिला गाडून टाकायचं असं ठरलेलं असेल. म्हणजे बेशुद्ध असल्यामुळे कृष्णा कोणता प्रतिकारही करू शकत नाही आणि तिला जिवंत पुरल्यामुळे ती जमिनीखाली असल्यामुळे दुष्यंत किंवा गावातील कोणालाही ती दिसणार सुद्धा नाही. म्हणजे तिला कुणीच वाचू शकत नाही. आणि आज ना उद्या जेव्हा कृष्णा ही कोठे हे सगळ्यांना समजेल, ती मेलेली असेल, तेव्हा कृष्णाला या खड्ड्यातून जरी बाहेर काढलं तरी तिच्या अंगावर कोणती जखम नसेल. त्यामुळे कृष्णा कशी मेली हे कोणालाही कळणार नाही. म्हणजे बाळजाबाईने एकदम फुल प्रूफ प्लॅन बनवलाय. कृष्णाला जगूही द्यायचं नाही आणि मेल्यानंतर तिचं काय झालं हे कोणाला कळूही द्यायचं नाही, असा हा बाळजाबाईचा प्लॅन आहे. आणि हा प्लॅन यशस्वी होणार आहे. आपण सोमवारच्या एपिसोडमध्ये पाहू की हे मारेकरी कृष्णाला घेऊन जातील. तिचं हात पाय तोंड बांधलेलं असेल, कृष्णा पूर्णपणे बेशुद्ध झालेली असेल आणि हे मारेकरी एक मोठा खड्डा खणतील आणि या खड्ड्यामध्ये कृष्णाला पुरतील आणि वरतून माती टाकून देतील. पण ही सगळी गोष्ट दुष्यंतला माहीत नसेल, तर स्वाती गाईला माहीत असेल. कृष्णाची आवडती स्वाती गाय, ज्या गायीवर तिने स्वतःच्या लेकरासारखं प्रेम केलंय, तिच्यासाठी वेळेवर स्वतःचा जीवसुद्धा धोक्यात घातलाय. तुम्हाला आठवत असेल की जेव्हा जयकाने कृष्णाचं शेत जाळलं होतं, तेव्हा या शेतामध्ये कृष्णाचा गोठासुद्धा होता आणि स्वाती गाय या गोठ्यातच होती. संपूर्ण गाव कृष्णाला अडवत होता की नाही कृष्णा, आतमध्ये नको जाऊ, तू सुद्धा मरशील, जळून जाशील. पण कृष्णाने स्वतःच्या जीवाची पर्वा नाही केली, तर स्वाती गायला वाचवण्यासाठी ती या आगीत गेली आणि तिने शेवटी स्वातीला वाचवलं, तिचा जीव वाचवला आणि तिला बाहेर घेऊन आली. त्यामुळेच आता स्वाती गायसुद्धा या उपकाराची परतफेड करणार. आता कृष्णाचा जीव धोक्यात आहे, तर ती स्वतःला बांधलेलं असेल, स्वाती गायला दोरीने बांधलेलं असेल, पण ती ही दोरी जीवाच्या आकांताने सोडवणार आणि या गुंडांचा पाठलाग करणार. या गुंडांनी कृष्णाला कोठे पुरून ठेवलंय हे तिला दिसणार. पण शेवटी ती एक प्राणी असल्यामुळे ती काही कृष्णाला वाचू शकणार नाही. ती पुन्हा एकदा घरी येईल. तोपर्यंत दुष्यंतला कळून चुकलेलं असेल की कृष्णा तर घरी नाहीये, तो कृष्णाला शोधत असेल. पण कृष्णा कोठे गेलीये हे कोणालाच माहिती नसेल. बाळजाबाईला सगळं माहिती असेल, पण ती तर नामानिराळी होणार, मला काहीच माहीत नाही असा आवाहणार. दुष्यंत खूप घाबरणार. कृष्णा कोणालाही न सांगता अचानक कोठे गेली, तिला काही झालं तर नसेल ना, म्हणून तो खूप घाबरलेला असेल. आणि त्याच वेळेस स्वाती गाय ही घरी परत येईल. स्वाती गाय ही दुष्यंतसमोर हंबरडा फोडणार, जोर जोरात ओरडणार. तेव्हा दुष्यंतच्या लक्षात येईल की नक्कीच स्वाती आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करते की तिला माहिती आहे कृष्णा कोठे. आणि मग दुष्यंत हा स्वाती गायबरोबर त्या ठिकाणी जायला निघणार. स्वाती गाय दुष्यंतला त्या ठिकाणी घेऊन जाणार
जेथे या गुंडांनी कृष्णाला जिवंत पुरलंय. आणि मग तेथे गेल्यावर दुष्यंतला मोठा धक्काच बसेल, कारण स्वातिगाय कृष्ण आणि दुष्यंतला त्या ठिकाणी घेऊन जाणार जेथे कृष्णाला या जमिनीखाली पुरलंय. आधी तर दुष्यंतला कळणारच नाही की कृष्णा कोठे आहे आणि गाय येथे का थांबली आहे. पण तेवढ्यात त्याच्या लक्षात येईल की आत्ताच येथे जमीन ही उकरलेली दिसतीये आणि येथे कुणाला तरी पुरलंय. आणि त्याला मोठा धक्का बसणार जेव्हा त्याला समजेल की चक्क कृष्णा या मातीखाली आहे. पण आपल्या सर्वांना माहिती आहे की दुष्यंतला मातीचा किती तिटकारा आहे. चिखलात मातीत हात घालायला त्याला नाही आवडत, पण आपल्या कृष्णासाठी तो हे सुद्धा करेल. कृष्णाचा जीव वाचवण्यासाठी तो हाताने हे संपूर्ण खड्डे उरकणार. तेथे दुसरं कोणतंही यंत्र नसेल, अवजार नसेल, पण दुष्यंत आपल्या हाताने संपूर्ण माती उकरणार, हा खड्डा खोदून काढणार आणि कृष्णाला या खड्ड्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करणार. सर्वात आधी तर त्याला फक्त कृष्णाचा हात दिसेल. दुष्यंतच्या पायाखालची जमीनच सरकणार. आपली कृष्णा या खड्ड्यात आहे यावर त्याचा विश्वासच बसणार नाही. तो कृष्णाला या खड्ड्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करेल आणि हळूहळू तो हा संपूर्ण खड्डा उरकणार आणि कृष्णाला या खड्ड्याच्या बाहेर काढणार. पण आधीच कृष्णा बेशुद्ध झालेली, त्यात जवळपास अर्धा एक तास ती या खड्ड्यात होती. म्हणजे तिला श्वाससुद्धा मिळालेला नसेल, तिला ऑक्सिजन मिळालेला नसेल. त्यामुळे कृष्णा ही निश्चित पडलेली असेल. आता खरं सांगायचं तर कृष्णा या मालिकेची मुख्य अभिनेत्री आहे, मालिकेची हिरोईन आहे. तिच्यामुळेच लोक मालिका पाहतात. त्यामुळे कृष्णा जिवंत असणार आहे. तिला काही झालेलं नसेल, तिला खूप त्रास होत असेल, तिची हार्टबीट कमी झालेली असेल, श्वास कमी झालेला असेल. परंतु दुष्यंत हा खूप घाबरणार की कृष्णा तुला काय झालंय ना. डोळे उघडणार. तो जीवाचा आकांत करेल, ओरडेल, रडेल, कृष्णाला माउथ टू माउथ देईल, तिला श्वास देईल, तिला पुन्हा एकदा जिवंत करण्याचा प्रयत्न करणार. पण खूप वेळ कृष्णा श्वासच घेणार नाही, ती काहीच रिॲक्शन देणार नाही. आणि हा सीन खूप इमोशनल असणार आहे. दुष्यंतचा आकांत आपल्याला पाहायला मिळणार आहे, आक्रोश आपल्याला पाहायला मिळणार आहे. दुष्यंतचं कृष्णावर प्रेम जडलंय हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो ती व्यक्ती या जगात नाहीये हे समजल्यावर किती दुःख होत असेल. आणि दुष्यंतला हेच दुःख होणार. दुष्यंत कृष्णाला उठवण्याचा प्रयत्न करेल. कृष्णा उठ ना, मी आलोय. तू तर मला आत्ताच वचन दिलं होतं की तू मला आयुष्यभर साथ देशील. माझं भविष्य मी तुझ्याबरोबर पाहणार होतो. तूच मला प्रॉमिस केलं होतं ना. आणि हे प्रॉमिस मोडून तू कशी जाऊ शकतेस. कृष्णा उठ, डोळे उघड. असं म्हणून दुष्यंत हा कृष्णाला उठवण्याचा प्रयत्न करणार आणि शेवटी देवी आई चमत्कार करेल. देवी आई दुष्यंतची आर्त हाक ऐकणार आणि कृष्णाला पुन्हा एकदा जिवंत करणार. तिची हार्टबीट सुरू होईल आणि कृष्णा ही शुद्धीत येईल. तेव्हा दुष्यंतला खूप आनंद होईल आणि कृष्णासुद्धा रडू लागेल. कृष्णा आणि दुष्यंत दोघेही खूप इमोशनल होतील, एकमेकांना घट्ट मिठी मारतील. दुष्यंत कृष्णाचे हातपाय सोडवणार, तिच्या चेहऱ्यावरची पट्टी बाजूला करणार आणि तिला पाणी पाजणार. कृष्णा ही खूप घाबरलेली असेल. तिच्याबरोबर आता जे काही घडलं त्याचा तिला मोठा धक्का बसलेला असेल. तेव्हा दुष्यंत हा कृष्णाला आपल्याबरोबर घरी घेऊन येईल, डॉक्टरांना बोलवेल आणि डॉक्टर कृष्णाचा इलाज करतील. कृष्णा ही घरी परत आली आहे हे पाहून बाळजाबाईला तर खूप राग येणार, कारण हा आजपर्यंतचा तिचा सगळ्यात मोठा प्लॅन होता कृष्णाला मारण्याचा. पण हा प्लॅनसुद्धा फ्लॉप झालाय. त्यामुळे बाळजाबाईला जबर धक्काच बसलेला असेल. त्याच वेळेस तिला ही भीतीसुद्धा वाटणार की आता कृष्णा दुष्यंतला सगळं सत्य सांगते की काय, माझं सगळं सत्य सांगते आणि दुष्यंत आता काय करणार. आणि खरं सांगायचं तर कृष्णासाठी हीच योग्य वेळ आहे बाळजाबाईचं सगळं सत्य दुष्यंतला सांगण्याची. कारण आजपर्यंत कृष्णाने जर बाळजाबाईचं खरं सत्य दुष्यंतला सांगितलं असतं तर दुष्यंतचा कधीच विश्वास बसला नसता. पण कृष्णाच्या जीवावर कोणतरी उठलंय, कृष्णाचा जीव कसाबसा वाचलाय हे आता दुष्यंतला कळलंय. दुष्यंतनेच कृष्णाला वाचवलंय. आणि जेव्हा कृष्णा सांगेल की हा सगळा प्लॅन बाळजाबाईचा होता, बाळजाबाईने मला मारण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आधी तर दुष्यंतला धक्का बसेल. पण कमीत कमी तो कृष्णावर चिडणार नाही आणि या सगळ्या प्रकरणाच्या खोलाशी जायचं ठरवेल. हे प्रकरण नेमकं काय आहे हे शोधून काढण्याचा प्रयत्न तरी करेल. म्हणजेच आता कृष्णाला खूप त्रास झालाय, परंतु बाळजाबाईचं खरं रूप दुष्यंत समोर आणण्याची हीच नामी संधी आहे
एवढं मात्र नक्की, जेव्हा बाळाबाई आणि घरातील सगळेजण तेथून निघून जातील तेव्हा दुष्यंत हा कृष्णाला विचारेल की कृष्णा, हे सगळं कुणी केलं सांग मला. त्या माणसाला मी सोडणार नाही, आत्ताच्या आत्ता सांग. आणि यावेळेस कृष्णा गप्प नाही बसणार आणि कृष्णा दुष्यंतला सत्य सांगेल की दुष्यंत सरकार, हे सगळं बाळाबाईने केलंय. बाळाबाईने मला मारण्याचा प्रयत्न केला, तिने गुंड पाठवले आणि हे काही पहिल्यांदा घडत नाहीये. आजपर्यंत आपल्या आयुष्यात जी काही संकट आली आहेत, जेवढ्या वेळेस मला किंवा तुम्हाला मारण्याचा प्रयत्न केला गेलाय, हे सगळं बाळाबाईनेच केलेलं आहे. हे ऐकून दुष्यंतला जबर धक्का बसणार. दुष्यंत हा मातृभक्त आहे, त्याचा आपल्या आईवर पूर्ण विश्वास आहे आणि आपली आई असं काही करू शकते यावर त्याचा विश्वासच बसणार नाही. तो कृष्णाला म्हणेल, कृष्णा, हे काय बोलतेस तू, असं नाही होऊ शकत, माझी आई असं नाही करू शकत. पण दुष्यंतला कृष्णा समजावून सांगेल, तुमचा माझ्यावर विश्वास बसत नाहीये ना, ठीक आहे, पण एक ना एक दिवस मी हे तुम्हाला प्रूव्ह करून दाखवणार, तुमच्यासमोर पुरावे आणणार, हे सिद्ध करून दाखवणार. तेव्हा दुष्यंतला सुद्धा मनात शंकेची पाल चुकचुकणार की खरंच आजपर्यंत कृष्णाच्या आयुष्यावर अनेकदा संकट आली आहे, अनेकदा तिला मारण्याचा प्रयत्न झाला आहे. आणि जर कृष्णा असं म्हणत असेल की बाळाबाईने हे केलंय, तर मग हे शोधून काढायला हवं. आणि मग कृष्ण आणि दुष्यंत हे दोघे मिळून बाळाबाई विरुद्ध प्लॅन बनवणार. दुष्यंतचा तसं तर कृष्णावर विश्वास नसेल, पण कृष्णाचा जीव धोक्यात आहे हे त्याच्या लक्षात येईल आणि तो सुद्धा कृष्णाची साथ देईल आणि हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे ते शोधून काढण्याचा प्रयत्न करेल. आणि मग हळूहळू त्याच्यासमोर बाळाबाईचा खरा चेहरा उघड होईल. कृष्णा ही बाळाबाईला काहीच सांगणार नाही की मी तुमचं खरं रूप दुष्यंत सरकारांना सांगितलंय आणि हे दोघे मिळून असे काही प्लॅन बनवतील ज्यामुळे दुष्यंतला बाळाबाईचं खरं रूप समजेल. आणि ज्या दिवशी दुष्यंतला हे समजणार त्या दिवशी त्याला खूप मोठा धक्का बसणार आहे, त्याच्या पायाखालची जमीन सरकेल एवढं मात्र नक्की. कारण ज्या व्यक्तीवर आपला सगळ्यात जास्त विश्वास आहे ती व्यक्ती इतकी मोठी विश्वासघातकी आहे, ती व्यक्ती पाताळ यंत्री आहे, हे समजल्यावर दुष्यंत खूप दुःखी होईल एवढं मात्र नक्की. पण त्याला सावरायला कृष्णा त्याच्याबरोबर आहे. आणि जर दुष्यंतला बाळाबाईचं सत्य समजलंच नाही की ही बाई किती खोटाडी आहे, किती पाताळ यंत्री आहे, तर त्याच्या जीवाला सुद्धा धोका निर्माण होऊ शकतो. कारण बाळाबाईसारखी माणसं कोणाचीच नसतात, त्यांच्यासाठी फक्त स्वतः, पैसा, मोठेपणा, सत्ता हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं. जशी माकडी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी शेवटी स्वतःच्या पिल्लाला सुद्धा पायाखाली घेते, तसंच बाळाबाईसारखी माणसं ही माणूस नाहीये, तर ही जनावरं आहेत, प्राणी आहेत, त्यामुळे ते काहीही करू शकतात एवढं मात्र नक्की. आणि कृष्णा दुष्यंतला हीच जाणीव करू देणार की ती तुमची आई आहे, माझा तुम्हाला तुमच्या आईपासून दूर करण्याचा कोणताही विचार नाहीये. पण शेवटी तुम्ही सुद्धा ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी की कोण कसं आहे हे तुम्हाला कळायला हवं. आणि ज्या दिवशी दुष्यंतसमोर बाळाबाईचं खरं सत्य येईल त्या दिवशी दुष्यंत हा बाळाबाईला नक्कीच सुनावणार. बाळाबाईसुद्धा खूप दुःखी होईल आणि मग बाळाबाई कृष्णा आणि दुष्यंतची माफी मागणार, त्यांच्यासमोर ढसाढसा रडणार की मला माफ करा, माझी खूप मोठी चूक झाली. पण बाळाबाईला खरंच पश्चाताप झाला असेल की हे तिचे मगरीचे अश्रू असतील, हे पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे. कारण बाळाबाईच्या मनात कृष्णाविषयी जो राग आहे तो लगेचच संपेल असं नाही वाटत. आणि जर तिचा राग संपला तर मालिकेत नवीन नवीन ट्विस्ट कसे येतील, मालिका पाहायला मजा कशी येईल, हा सुद्धा प्रश्न आहे. त्यामुळे बाळाबाई ही सुधारण्याचं नाटक करू शकते, परंतु ती खरोखर सुधारेल असं नाही वाटत. तर फ्रेंड्स, तुम्हाला काय वाटतं की कृष्णा ही दुष्यंतच्या मदतीने दुष्यंत समोरच बाळाबाईचं खरं रूप आणू शकेल का? आणि जर दुष्यंत समोर बाळाबाईचं खरं रूप आलं तर त्यानंतर बाळाबाई बदलणार का? हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. पण बाळाबाईचं खरं रूप समोर येत असताना पूजाचं खरं रूप सुद्धा समोर येणं खूप महत्त्वाचं आहे की पूजासुद्धा काही कमी कट कारस्थानी नाही आहे. तसं पाहायला गेलं तर पूजाने तर चक्क लहान मुलींचा सुद्धा जीव घेण्याचा प्रयत्न केला होता कृष्णाला धडा शिकवण्यासाठी. आणि आता ती जी काही नाटक करून घरात आली आहे त्याचा दुष्यंतला सुद्धा त्रास होतोय आणि कृष्णाला सुद्धा त्रास होतोय. तिला तर कृष्णाचा संसार मोडायचाच आहे, कृष्णा आणि दुष्यंतला एकमेकांपासून वेगळंच करायचं आहे. मग कृष्णा आणि दुष्यंतला पूजाचं सत्य समजणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. पूजा आणि बाळाबाईचा खरा चेहरा त्यांच्यासमोर यायलाच पाहिजे.
ही तर झाली बाजाबाई आणि पूजाची गोष्ट. परंतु कृष्ण आणि दुष्यंत एकत्र आल्यानंतर कृष्णाचं सगळ्यात मोठं मिशन असणारे आढळरावांचं खरं रूप दुष्यंत समोर आणणं. खरं सांगायचं तर आढळरावांचं खरं रूप आपल्या सर्वांना माहिती आहे, पण दुष्यंतला ते माहिती नाही आहे की आढळराव हे किती प्रेमळ आहेत, आढळराव हे किती चांगले आहेत. आढळराव ही अशी एकमेव व्यक्ती त्या घरात आहे ज्यांना कृष्ण आणि दुष्यंतचा संसार सुखाचा व्हावा असं वाटतं. परंतु कृष्णा आणि दुष्यंतला मात्र ही गोष्ट माहीत नव्हती. हळूहळू कृष्णाला हे समजलं की आपले आढळराव, आपले आबा किती चांगले. आणि मग बाळाबाईचं खरं रूप समजल्यानंतर तर हे दोघे अजूनच एकमेकांच्या विश्वासात आले, एकमेकांशी सगळं शेअर करायला लागले. पण बाळाबाईने आजपर्यंत दुष्यंतच्या मनात आढळरावांविरुद्ध खूप विष कालवलंय. आणि जेव्हा कृष्णा बाळाबाईचा खरा चेहरा दुष्यंतसमोर आणेल, दुष्यंतला कळणार की आपली आई खरी कशी आहे, तेव्हा कृष्णा दुष्यंतला हे सुद्धा सांगणार की दुष्यंत सरकार, आजपर्यंत बाळाबाईने तुम्हाला आढळरावांबद्दल जे काही सांगितलंय ते सगळं खोटं आहे. तिने जाणून बुजून आढळरावांविरुद्ध तुमच्या मनात विष कालवलंय, जाणून बुजून आढळरावांना तुमच्यापासून दूर करण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे तुम्ही बाळाबाईवर विश्वास ठेवू नका आणि आढळरावांना आपल्या जवळ करा. तुमचे वडील आढळराव खरंच खूप चांगले आहे. आणि मग दुष्यंतला त्याची चूक समजणार की बाळाबाईमुळे लहानपणापासून त्याने स्वतःच्या वडिलांना स्वतःपासून दूर ठेवलंय, त्यांना खूप वाईट वागणूक दिली आहे. आपण हे सुद्धा पाहिलं की जेव्हा आढळरावांनी कबूल केलं होतं की दुष्यंत तुझा पासपोर्ट मी जाळलाय, तेव्हा दुष्यंतने त्यांची गचंडी सुद्धा पकडली होती. आणि हा सीन खूप दुःखद होता, कारण कोणत्याही मुलाने स्वतःच्या बापाची गचंडी पकडणं खरंच किती वाईट असतं. आणि दुष्यंतने हे रागाच्या भरात केलं होतं. परंतु हा राग तेवढाच नव्हता, तर हा राग अनेक वर्षांचा होता. बाळाबाईने दुष्यंतच्या मनात आढळरावांविरुद्ध जे विष कालवलंय त्याचा हा राग होता. आणि शेवटी दुष्यंतने जे नाही करायला पाहिजे ते केलं होतं. पण जेव्हा बाळाबाईचा खरा चेहरा दुष्यंत समोर येईल, तेव्हा दुष्यंतला हे सुद्धा कळणार की त्याने खरंच आढळरावांबद्दल खूप वाईट केलंय, तो वाईट वागलाय, त्याने चूक केली आहे. त्यामुळे तो आढळरावांची माफी मागणार आणि मग हे बापलेकाचं नातं पुन्हा चांगलं होईल आणि आढळरावांची आणि दुष्यंतची गट्टी जमणार, एवढं मात्र नक्की. हा सीनसुद्धा खूप इमोशनल असेल, सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आणणारं असेल. ज्या दिवशी दुष्यंतला आढळरावांचं खरं रूप समजणार, ते किती प्रेमळ आहे, एक वडील म्हणून किती योग्य आहेत आणि त्यांनी माझ्या आणि कृष्णाच्या संसारासाठी काय काय केलंय हे सगळं त्यांना समजणार. खरं सांगायचं तर आज कृष्ण आणि दुष्यंतचं लग्न झालंय, त्यासाठी आढळरावच जबाबदार आहेत. आढळरावांमुळेच कृष्ण आणि दुष्यंतचं लग्न झालंय आणि कृष्णासारखी चांगली मुलगी दुष्यंतच्या आयुष्यात आली आहे. नाहीतर आता कृष्णा जयकांची बायको असती, तिच्याही आयुष्याचं वाटोळ झालं असतं आणि पूजाने सगळा प्लॅन बनवून पुन्हा एकदा दुष्यंतशी लग्न केलं असतं आणि दुष्यंतच्याही आयुष्याचं वाटोळ झालं असतं. पण आढळरावच ती व्यक्ती आहे ज्यामुळे कृष्ण आणि दुष्यंतचं लग्न झालं, हे दोघे एकत्र आले. ह्या सगळ्या गोष्टी दुष्यंतला समजणार, म्हणजे या तिघांची जोडी होईल मग आढळराव, कृष्णा आणि दुष्यंत. मग बाळाबाईने कितीही घाणेरडे प्लॅन बनवले, काहीही केलं, तरी हे तिघे बाळाबाईला पुरून उरणार, एवढं मात्र नक्की. आणि मग हे सगळं झाल्यानंतर मालिका ही वेगळं वळण घेईल. हळूहळू दुष्यंत हा गावातील आपला सगळा व्यवसाय सांभाळायला लागणार. त्याचबरोबर तो कृष्णाला शिक्षित बनवणार, तिला लिहायला वाचायला शिकवणार, इंग्रजी शिकवणार आणि मग बाळाबाईची जागा कृष्णा घेणार. कृष्णा ही 5 गावांची सरपंच बनणार आणि कृष्णासारखी चांगली मुलगी, जिला खरंच गावातील लोकांची जाण आहे, त्यांच्यावर प्रेम आहे, त्यांच्या प्रश्नांची जाण आहे, अशी मुलगी गावची सरपंच बनल्यावर गावचा सर्वांगीण विकास होईल, गावातील सगळ्या समस्या दूर होतील, एवढं मात्र नक्की. आणि मग हळूहळू कृष्ण आणि दुष्यंत संपूर्ण गावातील लोकांचं भलं करतील, गावचा विकास करतील. त्याचबरोबर या दोघांचं नातं हे आणखीन दृढ होईल आणि हे दोघे मिळून आपला संसार पुढे हाकतील. दोघांचंही मनोमिलन होईल, दोघे एकमेकांच्या खूप जवळ येतील, दोघांना बाळसुद्धा होईल आणि कृष्ण आणि दुष्यंतचा संसार हा कायमचा सुखाचा होईल. प्रत्येक संकटाला ते खंबीरपणे तोंड देतील. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा कृष्ण आणि दुष्यंतची अशीच प्रेमळ आणि हॅप्पी एंडिंगवाली लव्ह स्टोरी पाहिजे ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि हळद रुसली कुंकू हसलं
या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.